असं म्हणत की अशोकराव तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजलं, आम्ही तुम्हाला 3 तारखेला पाणी पाजू. पाणी पाजण्याचं काम राज्याच्या पाणीपुरवठा मंत्र्याचं, त्यांनी कामं करायची ना, दोष आम्हाला द्यायचा. मी मगाशी सभेमध्ये हेच सांगितलं, गुलाबराव कमीत कमी तुम्ही खोटं तर बोलू नका. पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे आहे, राज्याचं पाणी पुरवठा, राज्याला पाणी द्यायचं काम तुमचं काम आहे. आणि तुम्ही जलजीवन मिशनसारखं केंद्र सरकारची जी योजना आहे ती तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्धवट सोडले, पैसे दिलेले नाहीत, या योजना अर्धवट राहिलेल्या आहेत. आणि नगरपालिकेचं सुद्धा नगरविकास विभाग जो आहे तुमच्या नेत्यांकडे आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की किमान आपलं आता तुमच्या हातामध्ये सरकार ते विभाग तुमचे काम पूर्ण करा ना. नांदेड तुम्ही 5 वर्षात येणार निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकी यायच्या अगोदर काम पूर्ण करा. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुमचाच विभाग आहे तो. सर ते असंही माहिती सत्तेचा गैरवापर करून जे आहे ते त्यांच्या उमेदवारावर गुन्हे दाखल केले. आम्ही कोणाच्या मी कुठलाही पोलिसांच्या कारभार हस्तक्षेप करत नाही. जे गुन्हेगार असतील ते गुन्हे दाखल होतील, त्याला काय करणार, कोण रोखू शकतं. तर तुमचं म्हणणं गुन्हे मुकाट सोडायचं काय? तुम्ही आता भाषणात म्हणाले की अशोक चव्हाणांना चक्रव्यूहात अडकण्याचा प्रयत्न आहे. चौकडून मारा, माझ्यावर मारा का? माझं म्हणणं एवढंच आहे की चौकडून मारा माझ्यावर करायची जी काही कार्यपद्धती आहे लोकांना समजते. आणि त्यामुळे मी काही त्याला घाबरणार नाही. मी माझा लढा जो आहे तो मी देत राहणार. राजकीयदृष्ट्या माझ्या पक्षाला अधिक ताकद मिळावी हाच माझा प्रयत्न राहणार आहे. आणि त्यामुळे कोणी त्यांना वाईट वाटत असेल तर मी त्या मला नाईलाज आहे. सर ते असंही कोण करत आहे चक्रव्यूहात अडकण्याचं? नाही, सर्वच हे जे विरोधक आहेत ते महायुतीमध्ये असूनही विरोध करत आहेत आणि विरोधक तर आहेतच. साहेब आमदार मुटकुळे यांनी गंभीर आरोप केला की बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतले. मला काय माहीत नाही. बरं गुलाबराव असंही माहिती की साहेब गुलाबराव असंही माहिती की 72 वर्ष सुद्धा तुमच्याकडे होती, अजूनही म्हणतात एक चान्स द्या. हे का पिक्चर आहे का फ्लॉप झाला पुन्हा करायचा? गुलाबराव असं म्हणतात की 72 वर्ष सुद्धा तुमच्याकडे होती, अजूनही एक चान्स द्या असं म्हणता येतं. कोणाकडा? तुमच्याकडे होते. मला असं मी भाजपा का? नाही, भाजप आज राज्यात असं आहे की लोकशाहीमध्ये कोणाला संधी द्यायची न द्यायची किंवा नाकारायची किंवा स्वीकारायची हा निर्णय जनता घेत असते. निवडणुका आहेत या. बरं साहेब आशिष देशमुख असं माहिती की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जास्त काय करा तर कापून टाकू अशी धमकी जी आहे ती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. मला त्यांनी काय म्हणलं खरंच माहीत नाही, पण असं भाजपचा कोणी जबाबदार पदाधिकारी बोलणार नाही अशी मला खात्री आहे. सध्यामध्ये तुम्ही राज्यसभेवर आहात, पुन्हा महाराष्ट्रामध्ये येण्याची विचार दिसत आहे का? राहू दे ना 5 वर्ष